जय भीम, नमो बुद्धाय. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातील बंधूंना आणि भगिनींना एक विनम्र आवाहन करतो की न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये शासनाला जो अहवाल सादर करण्यात आला त्याचा GR 10 तारखेला 10 एप्रिल 2026ला आता सरकारनं काढला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 5 दिवसाची म्हणजे 15 तारखेपर्यंत आपल्या सूचना आपले आक्षेप नोंदवण्याच्या बाबतीमध्ये GR मध्ये म्हटलेलं आहे. 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा दिवस, त्याच्या निमित्तानं सुट्टी आहे. सगळा समाज महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यामध्ये मग्न राहणार आहे. अशा परिस्थितीमध्ये 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत फक्त आपल्या सूचना उपवर्गीकरणाच्या बाबतीत नोंदवण्याच्या संदर्भात शासनानं GR काढणे हे अत्यंत चुकीचं आहे. तरी पण 16 आणि 17 तारखेला शासन या बाबतीतल्या ज्या सूचना याच्यावर लोकांचे अभिप्राय नोंदवणार आहे, त्यांच्या साक्षी नोंदविणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही जी समिती बनवण्यात आलेली आहे याच्यामध्ये विधी आणि सामाजिक न्यायाचे सचिव पण त्याच्यामध्ये आहेत. माझी विनंती असेल की या बाबतीमध्ये 14 एप्रिल आपण सगळेजण बाबासाहेबांची जयंती साजरा करत आहोत, परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा जो सिद्धांत आहे, अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं तर समाज एक संघ राहणार नाही, समाजाचे प्रश्न सुटले जाणार नाही, विशेषत्वानं धर्मांतरित बौद्धांचे प्रश्न पुढे येणार आहेत. त्याच्यामुळे अबकड वर्गीकरण करताना या ठिकाणी जो डाटा लागतो, सांख्यिकीय डाटा त्या ठिकाणी लागेल, वस्तुनिष्ठ डाटा लागेल. हा डाटा सरकारकडे नसताना पण अनंत बदर समितीनं जो काही अहवाल दिला हा लोकांच्या पुढे येणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी पण या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हा मेसेज सगळ्या समाज बांधवांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांना जे काही आक्षेप असतील किंवा त्यांना जे काही म्हणायचं असेल ते जे खाली जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर त्यांनी आपला विचार नोंदवावा, एवढी कडकडीची विनंती मी आपल्या सगळ्यांना करत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद.